गुड मॉर्निंग. आज बनवले होते मी चिकन पॉपकॉर्न. त्याआधी वृंदाताईंचा पहिला वाढदिवस येतोय आणि त्याची घमासान तयारी आम्ही सुरू पण केली. आता मुंबईत राहून पुण्यातल्या काही गोष्टी मॅनेज करणं अवघड होतंय, पण खूप मजा पण येते. आणि वृंदा डायरेक्ट चालायला लागल्यामुळे माझी मने आणि लिलीची खूपच तारांबळ उडते. असो, रेसिपी सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट सांगते की हा ब्लॉग खूप आधी शूट केला, तुमच्यापर्यंत थोडा उशिरा येतो. वर्किंग मॉम, डेली सोप आर्टिस्ट आणि इव्हेंट मॅनेजर या सगळ्यामध्ये माझा खूप वेळ जातोय, त्यामुळे रेसिपी उशिरा येते. आता चिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी मी लुशियस मधून चिकन क्यूब्स मागवले होते. मग ते स्वच्छ धुवून घेतले आणि मग मॅरिनेशन मध्ये मीठ, विनेगर, ऑनियन पावडर, जिंजर पावडर, गार्लिक पावडर, पेरी पेरी मसाला आणि लाल तिखट एवढं घालून व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं. आज चिकन पॉपकॉर्नचा घाट होता, कारण आज वर्ल्ड कप फायनल होता आणि फुल माहोल होता. म्हणून मी मस्तपैकी ही चमचमीत रेसिपी बनवली. आता चिकन किमान अर्धा तास मॅरिनेट झाल्यानंतर मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घालून मॅरिनेटेड चिकन त्याच्यामध्ये कोट केलं. मग बर्फाच्या पाण्यामध्ये ते डिप करून परत एकदा मैद्यामध्ये कोट करून ते डीप फ्राय करून घेतलं. आता चिकन जेव्हा मैद्यामध्ये कोट करतो तेव्हा व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे, नाहीतर चिकन क्रिस्पी होणार नाही. आणि हो, डीप फ्राईंगला एअर फ्राईंग पण ऑप्शन आहे, पण आज मला काहीतरी चमचमीत खायचं होतं म्हणून डीप फ्रायच केलं. बरं, मॅच तर आपण जिंकलीच, पण खरंच सांगते पॉपकॉर्न पण अमेझिंग झाले होते. हे तळलेले पॉपकॉर्न मी पिरी पिरी मसाल्यात परत टॉस केले आणि मेयोनीज बरोबर खाल्ले. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा.